2000 साली तुम्ही ठरवलं की आता चालू करायचं, तर तेव्हा पहिलं असं काय बनवलं? पंचामृत खीर बनवली एक. ओके. त्याच्यानंतर म्हणजे जी आपल्याला डायटिशियननी आम्हाला एका कार्यक्रमामध्ये मी ऐकली होती, तर ती म्हटलं बायकांना आपण देऊया, बायकांचं हेल्थच्या दृष्टीने ती चांगली पडेल म्हणून ती पंचामृत खीर, नंतर झटपट उपमा, हे लाडू, हे पहिलं होतं. त्याच्यानंतर विचार करता करता उपमा केला ना. मग एक उपमा म्हणजे रवा ह्या मार्गाने राहतोय नीट, मग गोड शिरा झाला, मग तिखट शिरा झाला, बरोबर. मग खिचडी बनवून बघितली, मग एक राईस आयटम एक झाला ना, मग त्याच्यात तर बाकीचे होतात. एकाचं तुम्हाला हे लागतं, मग ती प्रॉडक्टची संख्या. आणि दुसरं काय व्हायचं माहिती आहे, त्यावेळेला ना मिनल मोहाडीकरांची एक्झिबिशन्स लागायचे. त्या एक्झिबिशन्समध्ये मी पार्टिसिपेट करायचे. तर तेव्हा 2-3च आयटम टेबलवर ठेवून तुमचं भाडं सुटणार नसतं. आणि तोपर्यंत ना थोडीफार लोकांना माझी चव आवडायला लागली होती ती पदार्थांची किंवा त्यामुळे लोकही विचारतं ह्या वर्षी नवीन काय आहे. मग नवीन काय आहे म्हटल्यानंतर काहीतरी नवीनचा विचार करायला पाहिजे आपल्याला, हेही त्याच्यातनं आलं. बास्केटबॉलमध्ये अशी एक म्हण आहे की इट्स ओके टू शूट अँड मिस, बट इट्स नॉट ओके टू नॉट ट्राय ॲट ऑल. हां, बरोबर. खरं आहे. त्यामुळे मी हे पदार्थांची संख्या ही अशी वाढत गेली आणि मग कोणी नंतर सुचवायचे सुद्धा. आणि ह्याचं पब्लिसिटी हा जो प्रकार असतो तो ह्याच्यातनं झालाच, पण माउथ पब्लिसिटी. माझ्या मैत्रिणी, माझे नातेवाईक सगळे, हे सगळे माझ्याशी भक्कम माझ्या पाठी उभे होते. म्हणजे त्यावेळेला मुली कॉलेजमध्ये होत्या, त्या म्हणायच्या सुद्धा, आई आपण कारखान्यात राहतो का? म्हणजे खरं त्यावेळेला आज पोह्यांची ऑर्डर आहे, आज भरपूर पोहे करायचे, आज उपम्याची ऑर्डर आहे, असं ते जे पॅकिंग करणं, सिलिंग करणं.